गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहेत सगळे? आय होप सगळे मजेत आनंदित असणार. चला, नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे आणि कालपासून अमेरिकामध्ये ना डे लाईट सेव्हिंग टाईम एंड झाला आहे. आता हा काय नवीन प्रकार? तर ॲक्च्युली कसं आहे ना, फॉल सीझन संपलं की नोव्हेंबरमध्ये थंडीची बऱ्यापैकी सुरुवात होते आणि नोव्हेंबरच्याच एका संडेला डे लाईट सेव्हिंग संपतं. म्हणजे आमचं डिजिटल घड्याळ 1 तास आपोआप मागे जातं. ऑफकोर्स ॲनालॉग घड्याळाला तर आपल्याला सेट करावं लागेल आणि ना हे डे लाईट सेव्हिंग टाईम ना प्रत्येक वर्षी नोव्हेंबर आणि मार्चमध्ये चेंज होत असतं. चला असो, हा 1 तासाचा बदल ना फक्त एकच दिवस दिसतो बरं, कारण दुसऱ्या दिवशीपासून सगळं रुटीन एकसारखं चालतं. चला, आज माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा वाढदिवस आहे आणि तिने ना मला व्हाईट सॉस पास्ता बनवायला सांगितलं, तर त्याचीच तयारी मी करते. मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आमच्याकडे बर्थडे पार्टी असू देत, पूजा, लग्न, काहीच असू देत, आम्ही सगळे मित्रमैत्रिणी पार्टीचा मेनू सेट झाला की सगळे आपापली कामे वाटून घेतात. आणि या पार्टीमध्ये ना मला काही ऑप्शन्स दिले होते, त्यापैकी मी पास्ता बनवायचा ठरवला. कारण कसं आहे ना, आधी पण मी बऱ्याचदा पास्ता बल्कमध्ये बनवलेला आहे, म्हणजे व्हाईट सॉस पास्ता, रेड सॉस पास्ता मला येतं बनवता, म्हणून मी मुलांचं फेवरेट व्हाईट सॉस पास्ता बनवायचं मी सांगितलं. आज पार्टी आहे आणि सायंकाळी 6 वाजताची आहे, तर मी दुपारी 1 वाजतापासूनच पास्ता बनवण्याची तयारी सुरू केली. कारण कसं नाही, यात व्हाईट सॉस वेगळं बनवावं लागतं, वेजीस वेगळे सॉते करावं लागतात आणि पास्ता बॉईल करावं लागतं आणि या सगळ्या गोष्टीसाठी खूप वेळ लागतो. म्हणून 1 वाजेपासूनच ना मी वेजीस कटिंग चॉपिंग करायला सुरुवात केली आणि सोबतच क्रीमी टेक्स्चरचं व्हाईट सॉस बनवायला ठेवलं. अच्छा, बल्कमध्ये व्हाईट सॉस बनवताना ना खूप वेळ लागतं, म्हणून सर्वात आधी सॉस बनवायलाच ठेवलं आणि मग पास्ता बॉईल करून घेतला. त्यानंतर वेजीस जरा सॉते करून घेतलं. मी बोलल्याप्रमाणे ना बराच वेळ लागला मला हा पास्ता बनवण्यासाठी आणि सगळ्या गोष्टी छान रेडी झाल्यावर ना मी पास्ता वेजीस सॉसमध्ये एकजीव करून घेतला आणि त्यावर भरभरून चीज घालून लगेच 2 हाफ ट्रेमध्ये पास्ता पॅक करून घेतला आणि ट्रेवर छान ॲल्युमिनियम फॉईल लावून घेतला आणि नंतर बरोबर 4 वाजता पास्ता तयार झाला माझ्या मैत्रिणीकडे जाण्यासाठी.